सिक्युरिटीज मार्केटमध्ये करिअर कसं घडवायचं, तुमचे बरेच सारे प्रश्न असतील ते पण आपण ॲन्सर करू. एक पहिलेचे जे अर्धा तास असेल ते आपण एक प्रेझेंटेशन आहे माझ्याकडे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रॉडक्ट्स जे असतात मार्केटमध्ये त्याच्यावरती एक आपण समजून घेऊया. कारण ते समजल्याशिवाय आपल्याला सर्टिफिकेशन्स काय असतात ते समजू नाही शकत. तो आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप मॅनरमध्ये जाऊन आपण आणि लास्टला मग सर्टिफिकेशनबद्दल आपण बोलूया. ठीक आहे. इथे स्टुडंट फार कमी दिसत आहेत मला. आपलं किती जण सगळे वर्किंग प्रोफेशनल्सच असतील? वर्किंग प्रोफेशनल्स किती जण आहेत? हां, सगळे मोरलेस वर्किंग प्रोफेशनल्सच आहेत आणि काही मला बरेच सारे रिटायर्ड माणसं पण दिसत आहेत. तर चांगलं ऑडियन्स आहे आपल्याकडे आणि बघूया आपण सेशन एक चालू करून पाहू आपण काय प्रश्न येतात ते. तर एक ना महत्त्वपूर्ण चेंज एक झालेला आहे सिक्युरिटीज मार्केटमध्ये, जो बऱ्याच लोकांना अजूनसुद्धा माहीत नाही आहे. तो म्हणजे सेबीनी एक रेग्युलेशन आणलेलं 2007मध्ये, बरं का. जसं आपल्याकडे डॉक्टर्स असतात, लॉयर्स असतात, हे प्रोफेशन्स जे आहेत, या प्रोफेशनमध्ये काम करण्यासाठी लायसन्स लागतं आपल्याला, बरोबर. तर बार काउन्सिलचं लायसन्स घ्यावं लागतं. डॉक्टर तुम्ही नसतं डिग्री मिळवली त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सर्जरी करायला जातो असं नाही होऊ शकत, करेक्ट. तर काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, काही कोड ऑफ कंडक्ट आहे, त्यांना तो फॉलो करावं लागतं आणि त्यासाठी लायसन्स घेणं हे महत्त्वाचं असतं. तसंच सिक्युरिटीज मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे बरेच स्कॅम झालेले आधीसुद्धा है ना, आणि बरेच काही घोटाळे होतात. त्याच्यामुळे सेबीनी आता हा रेग्युलेशन आणला होता. याचा अर्थ काय आहे? CAPSM रेग्युलेशन 2007. एकदम संक्षिप्तमध्ये सांगतो तुम्हाला. जसं डॉक्टरला आणि लॉयर्सना प्रोफेशन प्रॅक्टिस करण्यासाठी लायसन्स लागतं, तसंच इथेसुद्धा आता सिक्युरिटीज मार्केटमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला लायसन्स लागेल. ठीक आहे. ते लायसन्स जे आहे ते CAPSM रेग्युलेशनच्या अंडर हे नमूद केलेलं आहे आणि तेच लायसन्स घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्हाला क्वालिफिकेशन जरुरी आहेत. कुठले क्वालिफिकेशन्स? BCom, BE हे सगळे डिग्रीज आता नुसते सफिशियंट नसणार आहेत. तर तुम्ही जे काम करता, तुम्ही ज्या प्रॉडक्टबद्दल काम करणार आहात, ज्या प्रोसेसेस तुम्ही फॉलो करणार आहात, त्या प्रोसेसेसमध्ये तुम्हाला त्या प्रॉडक्टमध्ये तुमचं सर्टिफिकेशन असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर हाच माझा संक्षिप्त सांगण्याचा एक अर्थ आहे की नुसती तुमची अकॅडमिक डिग्री is not going to be sufficient for you to start a career in securities market. If you want to start a career in securities market, you have to get the right certifications. सर्टिफिकेशनचा तुम्ही जर आमचा खालचा स्टॉल बघितला असेल तर तिथे आम्ही सर्टिफिकेशन्स नमूद केलेले आहेत, आपण प्रेझेंटेशनमध्ये पण बघूयात. पण हे सर्टिफिकेशन मॅन्डेटरी आहेत. कुठले कुठले आहेत ते आपण बघूया आपण, ठीक आहे, थोड्या वेळाने. पण माझा या स्लाईडवरती सांगायचा माझा अर्थ हाच आहे की आता डॉक्टर आणि लॉयर्ससारखं आपल्याला लायसन्स घेणं किंवा सर्टिफाईड होणं खूप जरुरी आहे. जर तुमचे काही मुलं असतील, ते करिअर बनवायचा प्रयत्न करत असतील सिक्युरिटीज मार्केटमध्ये, तर ते सर्टिफिकेशन्स मॅन्डेटरी आहेत. बरं, हे का केलं असेल सेबीनी? सर्टिफिकेशन का मॅन्डेटरी केलं असेल? अर्थातच आपण काय करतो, खूप आपले मेहनत करून पैसे कमवतो ना, ते मेहनत करून पैसे कमवतो आणि आपण मार्केटमध्ये गुंतवतो. आता जेव्हा गुंतवणूक करायला कोणी येतं, सर काही नाही, आप एक फॉर्म पे साइन कर दो, एक चेक दे दो आप ये नाम पे, तो आपका काम हो जाएगा, है ना. आता कुणाला पैसे देतो रे बाबा आपण, है ना. तो ट्रस्टवर्दी आहे का, है ना. माझे बाबा, मी लाखोची संपत्ती, मी एवढी रिटायरमेंट झालं माझं, आता माझे जे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे मी आता टाकणार आहे, कुणाला देतोय? तो रजिस्टर्ड एंटिटी आहे का? त्याला त्या प्रॉडक्टबद्दल माहिती तरी आहे का? बऱ्याचदा असं होतं की सेल्स पर्सन येतात, त्यांचं काय असतं, बाबा टार्गेट मीट करायचं आहे, ठीक आहे, तू बाबा एवढं करोडचं टार्गेट आहे तुझं महिन्याचं, तर ते जाऊन नुसतं फंड्स कलेक्ट करून येतात, है ना, इन्व्हेस्टरकडे जाऊन. त्यांना ते प्रोडक्ट माहीत आहे का, त्याची माहिती द्यायची असते, है ना. तर जोपर्यंत या गोष्टी इन्व्हेस्टर्सना तो कॉन्फिडन्स येणार नाही आहे. इन्व्हेस्टरला कॉन्फिडन्स कधी येईल? मी 10 लाखाचा चेक किंवा 5 लाखाचा चेक कोणाला कधी देऊ गुंतवलेला? त्या माणसाला बाबा काहीतरी माहिती पाहिजे, तो सर्टिफाईड माणूस पाहिजे, त्याला तो प्रोडक्ट माहीत पाहिजे, करेक्ट. Hello, all the students, please go to the second floor. There is a session going to happen on careers. ते तुमच्यासाठी खूप उपयोगी राहणार आहे. तर ह्याच्या पुढे तुम्हाला कशा पद्धतीने करिअर घडवायचं आहे, काय आहे, त्याच्याबद्दल काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तर ऑल द स्टुडंट्स गो देअर अँड देन कम बॅक. पर स्टॉल ओनली 1 or 2 people can remain, rest all people go up, please.
थँक्यू सर, कुठूनही तुम्ही बोललात. चलो, अच्छा खाली आहेत ते, ओके. तर कसं आहे की इन्व्हेस्टर्सचा पण कॉन्फिडन्स बूस्ट होतो मार्केटमध्ये जेव्हा हे सगळे प्रॅक्टिसेस आपण करतो. नेक्स्ट लाईन. ठीक आहे. हे आपण स्किप करूया. आय थिंक व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं की NISMचे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते. सिक्युरिटीज मार्केट करूया. काय समजतो आपण सिक्युरिटीज मार्केटचा अर्थ काय आहे? जेव्हा आपण म्हणतो की करिअर्स इन सिक्युरिटीज मार्केटवरती आपण सेशन करत आहोत, तर सिक्युरिटीज मार्केट म्हणजे काय? मला उत्तर भेटतात स्टॉक्स, बॉन्ड्स, करेक्ट. सो दीज आर डिफरंट प्रॉडक्ट्स, है ना. डेरिव्हेटिव्स बोलतात काय जण, फ्युचर्स अँड ऑप्शन्स. तर दीज आर डिफरंट प्रॉडक्ट्स आणि हे सगळे लाईव्ह प्रॉडक्ट्स येतात. आपलं मार्केट एवढं फास्ट पेसने ग्रो झालेलं आहे की आज तुम्ही कुठलाही यापैकी प्रॉडक्ट्स घ्या, म्युच्युअल फंड्स घ्या, फ्युचर्स अँड ऑप्शन्स घ्या, स्टॉक फ्युचर्स घ्या, कमॉडिटी फ्युचर्स घ्या, कमॉडिटी ऑप्शन्स घ्या, करन्सी डेरिव्हेटिव्स घ्या, ह्याच्यामध्ये चांगला व्हॉल्यूम आहे आपल्याकडे. ठीक आहे. लिक्विड मार्केट्स आहेत या सगळ्या. ठीक आहे. तर बेसिकली काय आहे सिक्युरिटीज मार्केट म्हणजे एका साईडला आपल्याकडे बायर्स पाहिजे. कुठलंही मार्केट असो ना, आपण भाजी मार्केटमध्ये पण जातो तेव्हा बायर्स आणि सेलर्सच असतात कुठल्याही मार्केटमध्ये. तसं सिक्युरिटीज मार्केटचं पण आहे. एका साईडला बायर्स आहेत, एका साईडला सेलर्स आहेत. बायर कोण आहे इथे? कंपनीज. ठीक आहे. आपण सेकंडरी मार्केटमध्ये नाही आहोत. आपण बाईंग सेलिंग करतोय स्टॉक्स, तिथे नाही आहोत. आपण एकदम फंडामेंटल समजून घेतोय सिक्युरिटीज मार्केटची का गरज आहे भारताला. तर बायर्स जे आहेत, बायर्स ऑफ सिक्युरिटीज आणि सेलर्स ऑफ सिक्युरिटीज. तर मोस्टली इथे जे सगळे बसलेले आहेत इन्व्हेस्टर समिटमध्ये हे सगळे बायर्स आहेत, है ना. तुम्ही काय विकत घेता? शेअर्स विकत घेता, बॉन्ड्स विकत घेता, करेक्ट. म्युच्युअल फंड्स विकत घेता. सो वी आर ऑल बायर्स. आपण जो पैसा आहे तो आपण देतो आहे कोणाला तरी. कोणाला देतोय? कंपनीजना. दुसऱ्या साईडला सेलर्स ऑफ सिक्युरिटीज बसलेले आहेत. या कंपनीजना का बरं पैसे पाहिजे आहेत? बिझनेस एक्सपांड करण्यासाठी, है ना. टाटा मोटर्ससारखं आपण एक्झाम्पल घेऊया. टाटा मोटर्ससारखी कंपनी आहे, त्यांना इलेक्ट्रिक व्हेकल्स लॉन्च करायचे आहेत आता. त्यांना माहीत आहे पुढची आता भविष्य म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सच आहेत. पण बाबा इलेक्ट्रिक व्हेकल बनवण्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर लागतो, किती फॅक्टरीज बनवावे लागतील मला, किती बॅचेसमध्ये मला प्रोसेस करावं लागतील, किती लेबर लागेल मला, किती लँड मला घ्यावी लागेल आणि फॅक्टरी सेटअप करावं लागतील, पूर्ण सप्लाय चेन बनवावं लागेल मला, आहे ना. त्याच्यासाठी खूप करोडो रुपये लागतात, हजारो करोडो रुपये लागतात. आणि हे हजारो करोड रुपये तुम्ही बँकेकडे जाताना जेव्हा मागायला, बँकमध्ये बाबा मी एवढी रिस्क नाही घेऊ शकत, है ना. तो हा इश्यू आहे. हा तुम्हाला जेव्हा खूप सारा पैसा जेव्हा रेज करायचा असतो कंपनीजना, तेव्हा सिक्युरिटीज मार्केटच तुमचा सेव्हियर आहे. इथेच हे लॉंग टर्म कॅपिटल रेज होऊ शकतं. ठीक आहे. आणि जेव्हा इंडियामध्ये मी बोललो की बॉन्ड्स एवढे लिक्विड मार्केट्स आहेत, बॉन्ड्स आणि इक्विटी मार्केट्स किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केट्स, ह्याचा अर्थ हे आहे की कंपनीजना खूप इझी आहे फंड्स रेज करणं, है ना. दीज आर ऑल प्रॉफिटेबल कंपनीज ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. आपण जे बघतो टाटा मोटर्स झाले, फार्मा कंपनीज असतील किंवा आता तर काही म्युच्युअल फंड कंपनीजचे पण IPO झाले होते. आता तर आपण रिसेंटली पाहिले काही लॉस मेकिंग कंपनीज पण आहेत ना, जसे काही आता न्यू एज कंपनीज जे होते, झोमॅटो असो, पेटीएम असो, है ना. तर एवढा कॉन्फिडन्स आहे या मार्केटमध्ये बघा, है ना. एवढं लिक्विड मार्केट आहे आपलं. तर सिक्युरिटीज मार्केटचा प्रायमरी रोल हाच आहे की या मार्केटमध्ये आपण पैसे खूप रेज करू शकतोय. एवढं कॉन्फिडेंटली कंपनीज कम हिअर अँड रेज कॅपिटल. Normally we classify these markets into primary and secondary market. I am sure most of you would have also applied for IPOs. ना किती जणांनी IPOसाठी अप्लाय केलं असेल इथे? बरेच जण आहेत. कधी भेटला असेल IPO तुम्हाला, कधी नाही लागला, कधी डिमांड खूप जास्त होती तर नाही भेटला. तर मग जेव्हा नाही भेटत आपण काय करतो? ठीक आहे, मला स्टॉक आवडतो बाबा, मी 5 वर्ष गुंतवून राहणार आहे याच्यामध्ये कमीत कमी, मग सेकंडरी मार्केटमध्ये घेतो आपण, है ना. सो दिस इज दी प्रायमरी क्लासिफिकेशन. बरं, इंडियामध्ये आपण इंडिया आणि अब्रॉड पण कंपनीज पर्स्पेक्टिव्हनी काय काय ऑप्शन्स आहेत बघा. आता इथे इन्व्हेस्टर फंड रेझिंग ऑप्शन्स बघा आता कंपनीजना काय. एक तर IPO. फॉर द फर्स्ट टाइम वेन कंपनीज रेज कॅपिटल वी कॉल इट ॲज इनिशियल पब्लिक ऑफर. बरं, आता कंपनीने उचलले 1000 करोड रुपये उचलले, झालं, खुश आहे, चांगले बिझनेस चाललेला आहे. आता परत अजून एक्सपान्शन करायचं त्यांना एक 5 वर्षानंतर, तर परत पैसे उचलायचे आहेत. करू शकतात का? येस, डेफिनेटली करू शकतात. त्याला बोलतो आपण मग FPOs, फॉलो ऑन पब्लिक ऑफर. असं नाही की एकदाच IPO काढू शकतो, सेकंड टाईम पण काढू शकतात, त्याला बोलतो FPO.
मग काय होतं, कधी कधी कंपनीज विचार करतात, अरे एवढं सारं कोण परत IPOचं काम करत बसेल, है ना. एक काम करूया, आपण लिमिटेड इन्व्हेस्टर्सकडेच जाऊया. लिमिटेड इन्व्हेस्टर्स म्हणजे कोण? माझे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स, ठीक आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी डीमॅट अकाउंटमध्ये ते शेअर्स पडलेले आहेत. फक्त त्याच लोकांना ऑफर दिली जाते की बाबा आम्ही काही एक डिस्काउंटमध्ये तुम्हाला शेअर्स देत आहोत, तुम्हाला घ्यायचे तर घ्या. त्याला बोलतो आपण राईट्स इश्यू. ना केलंय का पार्टिसिपेट कधी राईट्स इश्यूमध्ये केलं इथं कोणी पार्टिसिपेट? येस, वंडरफुल. तर हा एक ऑप्शन आहे. तर राईट्स इश्यू आहे. बरं, अगेन कंपनीज विचार करतात, अरे मला फक्त 100 करोडच रेज करायचे यार, मी कुठे परत ते सगळे इन्व्हेस्टर्सकडे जाऊन त्यांचे रेकॉर्ड शोधा, त्यांना ऑफर द्या, हे द्या, असं सगळं करायला नको. आपण एक काम करूया, माझ्या ओळखीचे ना 2 प्रायव्हेट प्लेयर्स आहेत, ते बोललेत की मला 50-50 करोड रुपये देणार आहेत. ठीक आहे, याला बोलतो आपण प्रायव्हेट इक्विटी, है ना, प्रायव्हेट इक्विटी बोलतो. तर त्यांच्याकडून पण रेज करू शकतात कंपनीज. याला बोलतो आपण प्रेफरन्शियल इश्यू, प्रेफरन्शियल अलॉटमेंट. ओके. आता इंडियाच्या कंपनी, भारताच्या कंपनी अमेरिकेमध्ये पण लिस्टेड आहेत, माहिती आहे का हे तुम्हाला? है ना, ICICI बँक बघा, TCS बघा, इन्फोसिस बघा. दीज कंपनीज आर गेटिंग ट्रेडेड इन दी US मार्केट्स ऑल्सो. दॅट इज पॉसिबल इन द फॉर्म ऑफ ADRs, अमेरिकन डेपॉझिटरी रिसिट्स. ठीक आहे, ग्लोबली सुद्धा ते करू शकतात, पण सध्या तरी कुठली कंपनी मला आढळली नाही ज्याचे GDR इश्यूज असतील, म्हणजे ग्लोबल डेपॉझिटरी रिसिट. बरं, एक प्रश्न आता तुम्हाला विचारतो मी. इंडियन कंपनीज बाहेर जातात, त्याला बोलतो आपण ADR, अमेरिकन डेपॉझिटरी रिसिट. बाहेरचे फॉरेन कंपनीज इंडियामध्ये येऊन लिस्टिंग करू शकतात का? ऐकलं का कधी असं आपण? तर करू शकतात. एक कंपनी आहे, त्याला आपण बोलतो IDR, इंडियन डेपॉझिटरी रिसिट. ओके, इंडियन डेपॉझिटरी रिसिट. सध्या फक्त एकच IDR इश्यू 2006 का 7 मध्ये आलेला, स्टँडर्ड चार्टर्ड बँकचा. ठीक आहे, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आपण ट्रेड करतो बघा आपल्या स्टॉक एक्सचेंजवरती, दॅट इज इन द फॉर्म ऑफ IDR. ओके, इट इज नॉट एन इंडियन कंपनी, इट्स अ फॉरेन कंपनी लिस्टेड ऑन इंडियन स्टॉक एक्सचेंज. ओके. डेट साईडला बँकेकडे जावा लोन घ्यायला, ठीक आहे, किंवा काही कंपनीज म्हणतात अरे बँकेचं कशाला टर्म्स ऐकायचे, आपण डिक्टेट करू ना टर्म्स, आपणच आपलं एक डिबेंचर किंवा बॉन्ड इश्यू आणू. ठीक आहे, तर ते पण करतात कंपनीज. काही कंपनीज, रिलायन्ससारखे कंपनीज जे बाहेरून पण कॅपिटल उचलतात, बाहेरून लोन उचलतात इन द फॉर्म ऑफ ECBs, त्याला बोलतो एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंग. ना ते ऑनगोईंग प्रोसेस आहे, चालत असतं. काही हायब्रिड प्रोडक्ट्स पण आहेत, विच इज अ मिक्स ऑफ डेट अँड इक्विटी. म्हणजे इक्विटी पण आहे, डेट पण आहे. कधी स्टार्टिंगला सुरुवातीचे 5 वर्ष डेट आहे, म्हणजे एक्झाम्पल हे डिबेंचरच घेऊया आपण. ना डिबेंचर म्हणजे काय, लोन घेतलं आहे 5 वर्षासाठी, 8% व्याजदर पण पे करतायत 5ही वर्ष. ठीक आहे, प्रत्येक वर्षाला असो, बाय ॲन्युअली असो, क्वार्टरली असो, जे काय असो. ठीक आहे, 5 वर्ष झाल्यानंतर काय करायचं त्यांना? आता जे प्रिन्सिपल लोन उचललेलं ते रिपे बॅक करायचं आहे, पण ते नाहीत करत. ते म्हणतात की एक काम करू, आमच्याकडे आता पैसे नाही आहे ते लोनचे प्रिन्सिपल अमाऊंट पण रिपे करायला, तुम्ही एक काम करा, इक्विटी घ्या आमच्या, तेवढे इक्विवॅलंट इक्विटी शेअर्स ते इश्यू करतात. तर प्रोडक्ट काय बनला? डिबेंचरचा कन्व्हर्टेबल डिबेंचर बनलो याला आपण. ठीक आहे, टिपिकली आपण NCDs बोलतो त्यांना, नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, पण हायब्रिड पण प्रोडक्ट्स पॉसिबल आहेत, कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. ठीक आहे, तर असे वेगवेगळे फंडरेझिंग ऑप्शन्स आहेत इंडियामध्ये ॲज वेल ॲज अब्रॉड. बरं, आता आपण येऊया IPO प्रोसेसकडे. IPOमध्ये काय आहे ना, इथे मी का स्लाईड बनवली आहे, कारण इथे मला एक खूप इम्पॉर्टंट प्लेयर सांगायचं तुम्हाला. याचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट बँकर. ऐकलं आहे का? इन्व्हेस्टमेंट बँक्स म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना? याला रेग्युलेटरी पार्लर्समध्ये ना मर्चंट बँकर पण बोलतो आपण. ठीक आहे, मर्चंट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, मोर ऑर लेस द सेम. तर आपण IPOमध्ये जेव्हा अप्लाय करतो, आपल्याला फक्त ते 3 दिवसच दिसतात ना, जेव्हा विंडो ओपन असते आणि अप्लाय करायचं आहे. पण त्याचं जे ॲक्च्युअल काम असतं ते खूप 6 महिने 1 वर्षभर आधी चालू होतं. ठीक आहे, काय करतात, टिपिकली मर्चंट बँकर्स बसलेले असतात आपल्या ऑफिसमध्ये, ते बघतात अरे कुठली कंपनीज आहेत पोटेन्शियल, जी आता म्हणजे त्यांचं सीड इन्व्हेस्टमेंट पण झालं, ते आता चांगल्या फेजमध्ये आहेत आणि IPOसाठी रेडी आहेत, अशा कंपनी शोधून त्यांच्या प्रोमोटर्सना ते पिच करतात. ठीक आहे, तर आता असे 10, 20, 25 कंपनीज पिच केले ना, तेव्हा जाऊन एक कंपनीचा प्रोमोटर बोलतो की येस, वी आर सॅटिस्फाईड अँड वी फील दॅट वी आर रेडी टू गो फॉर एन IPO. ठीक आहे, मग काय करतात मर्चंट बँकर्स, त्यांचं पूर्ण कंपनीचं ड्यू डिलिजन्स करणं इम्पॉर्टंट असतं. ड्यू डिलिजन्स म्हणजे काय, आता आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टरची तर काय म्हणजे
पॉसिबिलिटी नाही आहे की बाबा मला सगळा कंपनी डेटा देईल, तो मी रिसर्च करेन. जी कंपनी इनफॅक्ट लिस्टेड पण नाही आहे ना, लिस्टेड कंपनीमध्येच आपल्याला एवढासा सेटबॅक भेटतो, रिसर्च करण्यासाठी वेळ नाही भेटत आपल्याला, रिसर्च ॲक्सेस भेटत नाही. तर ही तर अनलिस्टेड कंपनी आहे, अजून IPO आलेला नाही आहे. तर हे काम करतात मर्चंट बँकर्स. ठीक आहे, तर फर्स्ट करिअर ऑप्शन मी तुम्हाला सांगत आहे बघा. ह्याच्यामध्ये तुमचे मुलं किंवा स्टुडंट्स जे आहेत आता MBAचे, टिपिकली MBA फायनान्स पीपल गो इन टू मर्चंट बँकिंग. तर मर्चंट बँकरचं हे काम असतं की एकदा यू गेट अन IPOसाठी कंपनी, तुमचं काम असतं ड्राफ्ट रेड हॅव्हिंग प्रॉस्पेक्टस बनवणं. ठीक आहे, ते मर्चंट बँकरचं काम असतं DRHP, विच इज अ मॅन्डेटरी रिक्वायरमेंट इफ यू वॉन्ट टू गो फॉर एन IPO. दिस डॉक्युमेंट हॅज टू बी फाईल्ड विथ SEBI. ही इंडियाचीच नाही, ही अक्रॉस द वर्ल्ड प्रॅक्टिस आहे. कुठेही तुम्ही जाचाल ना, तर मर्चंट बँकरचं काम असतं पूर्ण ड्यू डिलिजन्स संपवायचं, कॉम्पिटिशन काय, कंपनीची हेल्थ कशी आहे, फायनान्शियल स्टेटमेंट्स चेक करायचे, बिझनेस मॉडेल काय आहे, सगळं इव्हॅल्युएशन करून ना एक मोठं असं बल्की डॉक्युमेंट करून ना रेग्युलेटरच्यावरती वेबसाईटवरती फाईल होतं ते. ठीक आहे, तिथून मग रेग्युलेटरचं अप्रुव्हल आलं का देन दे कॅन गो फॉर अ IPO. ओके, त्याच्यानंतर काम तिथेच थांबलं नाही. मर्चंट बँकरचं परत काम आहे आता बघा. एक तर प्रॉडक्ट बनवला तुम्ही IPO, आता विकायचा पण आहे ना, विकण्यासाठी सेल्स करायचं आहे तुम्हाला, मार्केटिंग करायचं आहे. रिटेल इन्व्हेस्टर्सना मार्केट करण्यासाठी इझी आहे. तुम्हाला TVवरती ॲडव्हर्टाइजमेंट दिली, सिटीमध्ये होर्डिंग्ज लावले, न्यूजपेपरला ॲडव्हर्टाइजमेंट दिली, तुम्ही अवेअरनेस क्रिएट केली. पण जे ॲक्च्युली ह्यूज सम जे देतात, जे प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स असतात है ना, कधी कधी आपण त्यांना DIIs बोलतो है ना. DIIsमध्ये म्युच्युअल फंड्स येतात, म्युच्युअल फंडवाल्यांकडे भरपूर पैसा आहे, इन्शुरन्स कंपनींकडे खूप पैसा आहे है ना. आपले जे प्रीमियम कलेक्ट करतात तिथेच जातो ना, तर DIIs एक सेगमेंट झाला. FIIs आहेत, तर इंडियाच्या बाहेरसुद्धा जाऊन प्रेझेंटेशन करावे लागतात बरेच सारे प्लेयर्सना. ठीक आहे, तर दुबईला ते कोणी इन्व्हेस्टर असेल तिकडे जाऊन त्यांना प्रेझेंटेशन करायचे. याला आपण सगळं ना रोड शो बोलतो. दिस एंटायर रोड शो इज कॅरिड आउट बाय दिस मर्चंट बँकर्स. आता हे केवढंच सक्सेसफुली त्यांनी प्रॉडक्ट बनवलं आणि केवढं सक्सेसफुली त्यांनी मार्केट केलं आहे हे ते तुमच्या 3 दिवसाच्या नंतर समजणार. 3 दिवसाच्या नंतर जेव्हा IPO सबस्क्राईब होतो आणि ती फिगर येते मग अशी न्यूजपेपर हेडलाईन, XYZ IPO वॉज ओव्हर सबस्क्राईब्ड 10 times है ना, असे हेडलाईन्स येतात न्यूजपेपरला. याचा अर्थ बाबा हे मर्चंट बँकरने खूप चांगलं काम केलं आहे आणि म्हणजे बोनस पक्का आहे त्यांचा. जे कोणी काम केलं आहे ना या IPOवरती चांगलं बोनस अमाऊंट भेटतं. सो कधी कधी असं होतं की 2-4 IPO एकसाथ आले है ना, तर इन्व्हेस्टरने आता कुठे या IPOमध्ये टाकायचं की या IPOमध्ये, तर कधी कधी दुसरा IPOमध्ये टाकले पैसे आणि हा IPO मग सक्सेसफुल नाही झाला, तर मग त्याला बोलतो आपण अंडर सबस्क्रिप्शन. अंडर सबस्क्राईब पण होतात IPOs. मग अंडर सबस्क्राईब झालं तर अगेन मर्चंट बँकरचंच काम आहे की बाबा तूच पैसे दे. आता तूच बोललास ना मला की तुला 1000 करोड रेज करून देतो मार्केटमधून, तर आता तूच पैसे दे. सपोज 800 करोडच रेज झाले, तर जो शॉर्टफॉल आहे दॅट इन द फॉर्म ऑफ अंडर रायटिंग दे विल हॅव टू सबस्क्राईब टू द रिमेनिंग पोर्शन. तर रेग्युलेटरी रूल आहे 90% तुमचा IPO सबस्क्राईब झाला पाहिजे कधीही. ठीक आहे, तो जर नाही झाला तर मर्चंट बँकरला अंडर रायटिंग करून तो विकत घ्यावा लागतो. ठीक आहे, तर हे पूर्ण प्रोसेसमध्ये IPO प्रोसेसमध्ये ना मर्चंट बँकरचा खूप चांगला रोल आहे, खूप चांगलं करिअर ऑप्शन आहे. ठीक आहे, यू हॅव टू बी अ रिअली ब्राईट स्टुडंट फॉर दॅट. ठीक आहे, खूप चांगलं तुमचा अभ्यास असला पाहिजे. कंपनी व्हॅल्युएशन कसं करतात, आय एम शुअर स्टुडंट्स जे बसलेले आहेत MBA फायनान्समध्ये तुमचा एक सब्जेक्ट पण असेल व्हॅल्युएशनवरती. तर कंपनीचं व्हॅल्युएशन कसं होतं, कुठले कुठले मॉडेल्स आहेत, हे सगळं ना तुमच्या याच्यात तोंडपाठ पाहिजे, जे रेशिओज आहेत सगळे तोंडपाठ असले पाहिजेत त्यासाठी. ठीक आहे, इफ यू वॉन्ट टू हॅव अ करिअर ऑप्शन इन मर्चंट बँकिंग. ग्रेट. सो IPOमध्ये मर्चंट बँकर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता आपण सेकंडरी मार्केटमध्ये तर वेगवेगळे आहेतच. आय एम शुअर इथे खूप सारे इन्व्हेस्टर्स बसलेले आहेत. युजली स्टुडंट्सकडे मी डिस्कस करतो, मग त्यांना कधी कधी मार्केटची ऑर्डर कशी टाकायची ते पण माहीत नसतं. लिमिट ऑर्डर काय आहे, स्टॉप लॉस ऑर्डर काय आहे ना, मार्केट ऑर्डर्स काय आहे ते सगळे माहीत नसतं. बट आय एम शुअर एव्हरीबडी इज अवेअर ऑफ हिअर. आता सेटलमेंटला किती वेळ लागतो आपल्या इकडे? आता T+1 मध्ये आपण एंटर झालेलो आहोत. ठीक आहे, आता मी मागच्या वर्षी किंवा 2-4 महिने आधी मी प्रेझेंटेशन करायचो तेव्हा मी बोलायचो T+2. बट आय एम व्हेरी ग्लॅड अँड हॅपी टू से दॅट विथ द काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड द काइंड ऑफ प्लेयर्स वी हॅव इन दिस मार्केट, हे सगळे NSC झाले, BSC झाले, NSDL, CDSL सगळ्यांनी हात मिळून एकदम चांगला एफर्ट केलेला आहे आणि सेबीनी पण भरपूर काही पुश केलेले आहेत इनिशिएटिव्स. तर ह्याच्यामुळे
हे ना खूप शक्य झालेलं आहे आपलं T+1 जाणं. ठीक आहे. सो नाव वी आर इन T+. बरं ह्याच्यामध्ये होतं काय काय असतं क्लिअरिंग अँड सेटलमेंटमध्ये बॅक ऑफिस प्रोसेसेस आहेत करेक्ट ऑपरेशनल प्रोसेस आहेत. आता हे सगळं काय जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल बाय द वे काम कोण करतं ब्रोकिंग करतात ब्रोकर्स है ना. तुम्ही जे शेअर्स विकत घेता ब्रोकर्सच बॅक ऑफिसमध्ये सेटलमेंट करून देतात त्याचं. ठीक आहे. हा एक करिअर ऑप्शन आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. करिअरमध्ये जर तुम्हाला बॅक ऑफिस सेटलमेंटमध्ये जर जायचं असेल तर किंवा ब्रोकिंगमध्ये इन जनरल जायचं असेल तर NISMची एक सर्टिफिकेशन आहे सिक्युरिटीज ऑपरेशन्स अँड रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. ही सर्टिफिकेशनमध्ये तुम्हाला हे सगळे प्रोसेसेस पण कवर होतात आणि ती एक्झाम दिल्याने तुम्ही एलिजिबल होऊन जातात ब्रोकिंगमध्ये काम करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट. बरं आता आपण थोडं मागे जाऊ. आय एम शुअर शेअर्स बॉन्ड्स डिबेंचर्स आर नॉट न्यू टर्म्स टू ऑडियन्स वगैरे स्टुडंटसाठी कदाचित थोडेसे नवीन असतील. फ्युचर्स अँड ऑप्शन्स माहीतच सगळ्यांना. येस फॉरवर्ड्स फ्युचर्स ऑप्शन्स सगळ्यांना माहीत आहे. आय एम शुअर यू नो पीपल ट्रेड. स्टुडंट्स जे बसलेले आहेत आय एम शुअर त्यांच्याकडे एक सब्जेक्ट पण असतो डेरिव्हेटिव्हजवरती. तर आय एम शुअर आय नीड नॉट इंट्रोड्यूस दिस प्रोडक्ट्स बट दिस प्रोडक्ट्स आर अवेलेबल. ॲम्पल लिक्विडिटी आहे याच्यामध्ये ट्रेड करण्यासाठी. तुम्ही आय एम शुअर पार्टिसिपेट पण करत असाल. ओके. तर आपण आता इंटरमिडिएट्सकडे मूव्ह करूया. नेक्स्ट स्लाईड. इंटरमिडिएट्समध्ये आपल्याकडे भरपूर काही ऑप्शन्स आहेत. स्टॉक एक्सचेंजमध्ये NSE BSE किती स्टॉक एक्सचेंज आहेत आपल्याकडे इंडियामध्ये किती स्टॉक एक्सचेंज आहेत माहिती आहे 2 म्हणत आहेत कोणी 2 आहेत का 20 आहेत 20 आहेत. रिजनल स्टॉक एक्सचेंजेस भरपूर आहेत आणि होते ते आधी कॅलकटा स्टॉक एक्सचेंज अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज ऐकलेत का तुम्ही है ना. तर ते आता ऑलमोस्ट एवढं ट्रेडिंग नाही होत तिथे किंवा जे इलेक्ट्रॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं नॅशनल स्टॉक एक्सचेंजेसकडे मूव्ह झालेलं आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये आपल्या 3 स्टॉक एक्सचेंजेस आहेत. ठीक आहे. NSE BSE आणि MSE 4 आहेत. चौथा कुठला ते कमोडिटी एक्सचेंज आलं. तर कमोडिटीचे आपण नंतर बोलू. तर स्टॉक एक्सचेंजमध्ये आपल्याकडे 3 नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहेत NSE BSE अँड मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज. ओके. सो हे 3 एक्सचेंज आहेत. इथे आता टिपिकल काम काय असतं एक्सचेंजेसमध्ये पहिलं तर लिस्टिंग. They have a segment in currency and commodities also. Wonderful. I think that's a good move. कारण मला हे प्रत्येक सेशनमध्ये सांगावं लागायचं लोकांना. Anyways, I think thank you for the correction also. Right? Listing and delisting of shares. Delisting खूप कमी ऐकलं असेल पण लिस्टिंगमध्ये तुम्ही NSEमध्ये बघितलं असेल का त्याची बेल रिंगिंग असं सेरेमनी असतो 10 वाजता जो हे आहे. इंडेक्स आहेत. इंडेक्स मेंटेन करावं लागतं. तुम्ही कधी कधी बघता की इंडेक्समध्ये हा स्टॉक आतमध्ये आला आतमध्ये मूव्ह झाला है ना. सो टॉप जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या प्रमाणे हा इंडेक्स आपल्याला बनवून भेटतो. क्लिअरिंग अँड सेटलमेंट थ्रू क्लिअरिंग कॉर्पोरेशन. आपण जे पण ट्रेडिंग करतो ट्रेड्स आर गॅरंटीड ट्रेड्स थ्रू क्लिअरिंग कॉर्पोरेशन. ठीक आहे. सो हे क्लिअरिंग कॉर्पोरेशन एक मॅन्डेटरी आहे एक्सचेंजसाठी ठेवणं. कॉर्पोरेट ॲक्शन्स स्टॉक स्प्लिट होतात बोनसेस होतात है ना. बोनस शेअर्स भेटले आपण कधी ऐकलं असेल अरे मी 100 शेअर घेतलेले 200 कसे झाले. तर ते बोनस शेअर कधी कधी भेटतात आपल्याला है ना. कंपनीज अनाऊन्स करतात डिव्हिडंड अनाऊन्स करतात कंपनीज है ना. सो ऑल दिस थिंग्स हॅव टू बी फॅक्टर्ड इन बाय दिस. तर हे सगळे वेगवेगळ्या गोष्टी आहेत स्टॉक एक्सचेंज ॲज अ करिअर ऑप्शन. इथे येस इफ यू शो गुड अमाऊंट ऑफ नॉलेज इन द प्रॉडक्ट्स आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ते काही कधी कधी रिक्वायरमेंट असते एक्सचेंजमध्ये यू मे मेक इट इन टू द एक्सचेंज. बट ह्याच्यापेक्षा जास्त ना तुम्हाला लर्निंग ऑपॉर्च्युनिटी जर पाहिजे असेल तर नेक्स्ट स्लाईडमध्ये आहे आपल्याकडे स्टॉक ब्रोकर्स. ब्रोकिंगमध्ये तुम्ही जाचाल तर इथे तुम्हाला खूप जास्त लर्निंग आहे. मी तर बोलतो हे एक सुपर मार्केट आहे आपलं सिक्युरिटीज मार्केटचं. ठीक आहे. इथे जे काय प्रॉडक्ट तुम्ही बोलचाल मोस्ट ऑफ द प्रॉडक्ट्स विल बी सोल्ड बाय दिस ब्रोकर्स. ठीक आहे. आता इथे करिअर ऑप्शन आपण ऑलरेडी क्लिअरिंग अँड सेटलमेंटबद्दल बोललेलो आहे. जे टिपिकली ब्रोकिंगचं जे टिपिकल ब्रोकरचा रोल जो आहे तिथे फ्रंट ऑफिस मिडल ऑफिस बॅक ऑफिस. फ्रंट ऑफिसमध्ये काय आहे डीलर डेस्क आहे
ठीक आहे. ॲज अ डीलर काय करणार आपण, ट्रेड्स एक्झिक्यूट करणार, इधर प्रॉप ट्रेडिंग किंवा क्लायंटच्या बिहाफवरती ट्रेडिंग. ओके, कशामध्ये, इधर कॅश मार्केट, डेरिव्हेटिव्ज मार्केट ना, डेरिव्हेटिव्जमध्ये करन्सी असो, कमॉडिटीज असो, किंवा स्टॉक डेरिव्हेटिव्ज असो, किंवा इंडेक्स डेरिव्हेटिव्ज असो. ठीक आहे. तर हे डीलर जेव्हा तुम्ही बनायचा प्रयत्न करता तर तुम्हाला त्या रेलेव्हंट प्रॉडक्टची माहिती पाहिजे. ओके, सो डेरिव्हेटिव्ज इक्विटीबद्दल पाहिजे तर इक्विटी डेरिव्हेटिव्हची सर्टिफिकेशन आहे NISMची सिरीज 8 सर्टिफिकेशन. ओके, ती सर्टिफिकेशन मॅन्डेटरी बनते. आणि ॲज अ डीलर जेव्हा तुम्ही काम करता ब्रोकिंगमध्ये तर तुम्हाला एक टर्मिनल भेटतो, ब्रोकर टर्मिनल बोलतो आपण त्याला, किंवा डीलर टर्मिनल बोलतो. तो टर्मिनल तुमचा ॲक्टिव्ह तेव्हाच असतो जेव्हा तुमचं सर्टिफिकेशन ॲक्टिव्ह असतं. तर तुम्हाला एक्सचेंजमध्ये ते सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. 3 वर्षासाठी व्हॅलिडिटी असते त्या सर्टिफिकेटची, आणि 3 वर्षच तुमचा ब्रोकर टर्मिनल पण व्हॅलिड राहतो. ठीक आहे. तर तुमच्याकडे जर करन्सी डेरिव्हेटिव्जबद्दल माहिती नाही आहे किंवा सर्टिफिकेशन नाही आहे तर तुम्ही ॲज अ डीलर आयडियली करन्सीमध्ये डीलिंग नाही करू शकत. ओके, सो त्या प्रोडक्टची माहिती असेल तरच तुम्ही ॲज अ डीलर काम करू शकता. ओके, सो हे सगळे फ्रंट ऑफिसमध्ये ऑप्शन झाले. इथे कसं आहे, तुम्हाला यू शुड बी गुड ॲट कस्टमर फेसिंग. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ट्रेट. स्टुडंटसाठी स्पेशली मी सांगतो की काही जण असतात काफी रिझर्वड असतात. ठीक आहे, आता अरे कस्टमरला बोलायचं आहे, काय करू, कॉल करू, नाही करू, असं इनडिसिजिव्हनेस असतो. काही स्टुडंट एकदम कॉन्फिडेंट असतात. मार्केटिंग साईडला कधी बघतो आपण, तर दीज स्टुडंट्स आर व्हेरी कॉन्फिडेंट इन कस्टमर फेसिंग रोल्स. सो इफ यू वॉन्ट टू रिअली बी इन द फ्रंट ऑफिस ऑफ अ ब्रोकिंग फर्म, तुम्हाला खूप चांगलं कस्टमर फेसिंग आणि तुमचं एक कॉन्फिडन्स लेवल चांगला असला पाहिजे. ठीक आहे, डीलर म्हणून काम करायचं. कस्टमर फेसिंग रोल्स नाही पाहिजे तर बॅक ऑफिस आहे. बॅक ऑफिसमध्ये पण तुमच्याकडे क्लिअरिंग अँड सेटलमेंटचे रोल्स आहेत. पण मी आधीच सांगितलं, सिरीज 7 सर्टिफिकेशन जी आहे, सिक्युरिटीज ऑपरेशन्स अँड रिस्क मॅनेजमेंट, ती तुम्हाला मॅन्डेटरी असेल. ती प्रॉडक्ट ओरिएंटेड नाही आहे, बट इट इज अ प्रोसेस ओरिएंटेड सर्टिफिकेशन. ओके, फॉर ऑपरेशनल रोल्स. बरं, ह्याच्याशिवाय काय करू शकता तुम्ही ब्रोकिंगमध्ये? आपण CNBC किंवा झी बिझनेस असे चॅनल्स जेव्हा ऑन करतो तेव्हा काही जण असतात तिथे येऊन स्टॉक रेकमेंडेशन्स देतात, है ना. काही जण बोलतात, अरे या स्टॉकचं थोडं आता चांगलं दिसतं आहे, असं थोडंसं सिनॅरिओ चांगलं आहे, हा बाई करू शकता तुम्ही. या स्टॉकमध्ये काही आता थोडंफार म्हणजे काही वाटत नाही की याचं टार्गेट प्राईस आम्ही कमी केलेलं आहे आमच्या ब्रोकरेजनी वगैरे, असे तुम्हाला वक्तव्य ऐकायला भेटतात. तर हे लोक कोण असतात? दिस पीपल आर कॉल्ड रिसर्च ॲनालिस्ट. ओके, 2 टाईपचे आहेत रिसर्च ॲनालिस्ट, फंडामेंटल आणि टेक्निकल. तर दोन्ही करिअर ऑप्शन आहेत तुमच्याकडे. फंडामेंटल म्हणजे कोण? जो पूर्ण कंपनीचा फंडामेंटल असेस करतो. ठीक आहे, ती कंपनी कशी आहे ना, त्याचे फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता क्वार्टरली रिझल्ट्सचा सीझन चालू आहे, तर रिझल्ट कसा आहे त्याचा, एक्सपेक्टेशनला आहे का, की बिलो एक्सपेक्टेशन आहे. बिलो एक्सपेक्टेशन तर प्राईस कट सरळ. ठीक आहे, त्याच्याशिवाय मार्केट कसं चाललं आहे, तो ओव्हरऑल सेक्टर कसा चालला आहे, काय चॅलेंजेस आहेत, तिकडे युक्रेन आणि रशियाचा वॉर चालू आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे का या कंपनीवरती. ओके, तर हे सगळे फॅक्टर्स ना एकदम डेली बेसिसवरती ते लोक ॲनालाइज करत असतात, है ना. कारण प्रत्येक फॅक्टर, गव्हर्नमेंटची काही पॉलिसी चेंज झाली, रेग्युलेटरी काही चेंज झालं, बजेटमध्ये काही नवीन आलं, त्याच्यामुळे काही इम्पॅक्ट आहे का या पर्टिक्युलर स्टॉकला, है ना. तर असं करून ना रिसर्च ॲनालिस्ट, फंडामेंटल रिसर्च ॲनालिस्ट जे असतात हे लोक ॲनालिसिस करत असतात. युजली यू विल सी ब्रोकिंगमध्ये ते लोक एक सेक्टरसाठी एक ॲनालिस्ट असतो. तो पूर्ण सेक्टर बघतो आणि त्या सेक्टरमध्ये मग जे त्याच्या रडारमध्ये कंपनीज आहेत त्या कंपनीज तो ट्रॅक करतो. त्यांचे ॲनालिस्ट कॉल असतात, डायरेक्टली ते कंपनीच्या मॅनेजमेंटशी बोलतात, प्रश्न विचारतात, गायडन्स रिलेटेड काहीतरी इन्फॉर्मेशन विचारतात, है ना. त्या बेसिसवरती ते फॅक्टर करतात आणि मग ते फायनली मग तिथे तुम्ही चॅनलवरती बघता की ते बाय रेकमेंडेशन देत आहेत का, सेल देत आहेत का, काय देत आहेत, है ना. तर हा पण एक खूप चांगला रोल आहे. दुसरा अजून एक आहे ॲनालिस्टमध्येच, दुसरं टेक्निकल ॲनालिस्ट. आता टेक्निकल ॲनालिस्टला ना फंडामेंटलचे काही देणं घेणं नसतं. या ते काय करतात, तुमचे जे स्टॉक प्राईस आहे, हिस्टॉरिक स्टॉक प्राईस आणि हिस्टॉरिक व्हॉल्यूम, हे 2 फॅक्टर यूज करून असे चार्ट बनवतात. त्या चार्टमध्ये मग काय वेगवेगळे त्यांचे टूल्स असतात, ते प्लॅन करून ते डिसाईड करतात की मग आता काय करायचं, बाय रेकमेंडेशन आहे का, सेल आहे, सपोर्ट लेवल, रेजिस्टन्स लेवल, हे सगळं फॅक्टर करतात. तर ते झाले आपले टेक्निकल ॲनालिस्ट. ओके, अब रिसर्च ॲनालिस्ट बनायचं आहे तर अगेन मॅन्डेटरी सर्टिफिकेशन आहे, विच इज NISM सिरीज 15 रिसर्च ॲनालिस्ट सर्टिफिकेशन. ओके,
नेक्स्ट इंटरमिडिएटकडे जाऊ आपण आता. नेक्स्ट साईड. ओके. कस्टोडियन्स टिपिकली बँक्स आहेत, लार्ज बँक्स आहेत. आय थिंक इनफॅक्ट आता सगळे टॉप बँक्स जे आहेत ते कस्टोडियन सर्व्हिसेस देतात. कस्टोडियन म्हणजे काय आहे, काहीतरी कस्टडी होल्ड करतात. कशाची कस्टडी? आता सिक्युरिटीज मार्केटमध्ये काय काय पकडणार? इधर ते स्टॉक्स पकडू शकतात किंवा कॅश पकडू शकतात. तर ते काम हे लोक करतात. आता ॲज अन इंडिव्हिज्युअल मला गरज नाही ना, माझे स्टॉक्स मी माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये ठेवतो. बट इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स टिपिकली अपॉइंट अ कस्टोडियन. तर त्यांच्या काही प्रोसेसेस असतात. हा पण एक ऑप्शन आहे. बँकमध्ये कधी कधी आपण जातो, मला बँकेमध्ये नोकरी लागली, आता मी FD विकणार, तर असं काही लोकांचं एक्सपेक्टेशन असतं. पण बँक पण खूप मोठे झालेत आता. बँकमध्ये कधी कधी कस्टोडियन साईडला पण ते लोक टाकतात. म्युच्युअल फंड्स आहेत जसे फॉर एक्झाम्पल. म्युच्युअल फंड्सचा मॅन्डेटरी. आता आपण जेव्हा म्युच्युअल फंडला पैसे देतो, तो फंड मॅनेजर त्याचा काही गैरवापर करणार नाही हे कसं एन्श्युअर करतो? की त्याच्या हातात आपण पैसेच देत नाही, ते पैसे जातात सरळ येते कस्टोडियनकडे. सिक्युरिटीज काही बाय केले त्यांनी, ते सिक्युरिटीज कुठे गेले? फंड मॅनेजरला भेटतच नाहीत, ते गेले कस्टोडियनकडेच. ही विल होल्ड दी कस्टडी, है ना. तर ते सेग्रिगेट झालं, एक आर्म्स लेंथ डिस्टन्स झालं त्यांच्यासोबत. तर कस्टडियनमध्ये काही बँकमध्ये कधी कधी भेटतं. मर्चंट बँकर वी ऑलरेडी स्पोक. IPOमध्ये आता IPO इज ओनली वन ऑफ दी वर्टिकल्स इन अ मर्चंट बँकिंग. IPO शिवाय दुसरे पण वर्टिकल्स आहेत, जसं मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स, ना. कंपनीज मर्ज होतात, है ना. कधी कधी क्लायंट स्वतःच येतात, कंपनी स्वतःच येतात. आमच्याकडे कॅश भरपूर आहे, आता तुम्ही आम्हाला सांगा कुठल्या कुठल्या कंपनीजमध्ये आम्ही टार्गेट कंपनी असू शकते ॲक्विजिशनसाठी. किंवा कधी कधी मर्चंट बँकरच इनिशिएट करतात की ही कंपनी आहे सेल करण्यासाठी, तर वी विल फाइंड अ पोटेन्शियल बायर फॉर, है ना. तर याचं मर्जर अँड ॲक्विजिशन पण आहे. IPOमध्ये तर डेफिनेटली आहे. IPO रिलेटेड जर काम करत आहे कोणी मर्चंट बँकिंगमध्ये, तर NISM सिरीज 9 मर्चंट बँकिंग सर्टिफिकेशन विल बी मॅन्डेटरी फॉर देम. नेक्स्ट हां, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज. ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणजे काय? थोडी टर्म नवीन वाटत असेल तुम्हाला. म्युच्युअल फंड्स बोलत आहे आपण, 2-3 वेळा मी पण बोललो म्युच्युअल फंड्स. तर म्युच्युअल फंड्सच्या कंपनी आहेत, मार्केटिंग कंपनीज आहेत. इथे लिहिली आहे बघा एक, है ना. SBI फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड इज अ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. SBI म्युच्युअल फंड्स बोलतो आपण. तर ॲसेट मॅनेजमेंट कंपनीजमध्ये खूप चांगले करियर ऑप्शन्स आहेत. आपण कुठे आहे ना, आय थिंक सकाळी आपण WTM होते सेबीचे, त्यांच्या एक भाषणमध्ये ते बोलले आपण कुठे आहोत सध्या. बँकेचे जे डेपॉझिट्स आहेत किंवा करंट अकाउंट होल्डर्स किती आहेत, आणि म्युच्युअल फंडमध्ये फोलिओज किती आहेत, किंवा डीमॅट अकाउंट होल्डर्स किती आहेत. तर आपण खूप स्कोप आहे इम्प्रूव्हमेंटला ना, खूप स्कोप आहे अजून एक्सपान्शनला. भरपूर जणं इथून पुढे ना 10-20 वर्षामध्ये आपण खूप पुढे जाणार आहोत, ठीक आहे. आणि त्यासाठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज कंटिन्युअसली काम करत आहेत. त्यांचं नेटवर्क वाढवत आहेत, त्याच्यामध्ये जे लोक काम करणारे आहेत ते वाढवत आहेत, डिफरंट सिटीजमध्ये प्रेझेन्स वाढवत आहेत, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क वाढवत आहेत त्यांचं, ठीक आहे. हे सगळं पॉसिबल कधी होईल? जेव्हा टॅलेंटेड पीपल विल कम अँड जॉईन द इंडस्ट्री. तर ह्याच्यासाठी एकच एक्झाम आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये कुठलंही काम करा, इदर यू डू डिस्ट्रीब्युशन, ऑर यू आर सिटिंग इन दी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज ऑफिस, ऑर यू आर एन इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडवायझर. या सगळ्यासाठी एकच एक्झामिनेशन आहे, NISM सिरीज 5A म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सर्टिफिकेशन. दिस एक्झामिनेशन एंटायटल्स यू टू डिस्ट्रीब्यूट म्युच्युअल फंड. इथे आहेत का? आय थिंक मला खाली बरेच जण भेटलेले. ARN होल्डर्स आहेत का इथे कोणी? एक आहेत सर, आहेत 2 जण आहेत, 3-4 जण. वंडरफुल. तर तुम्ही स्वतः डिस्ट्रीब्यूट करू शकता. बघा इथे जे बसलेले आहेत ना, हे स्वतः पण डिस्ट्रीब्यूट करतात म्युच्युअल फंड प्रोडक्ट्स. क्लायंट्सना सांगतात की म्युच्युअल फंडचे बेनिफिट हे आहेत, आणि बेस्ड ऑन पास्ट रिटर्न्स मला वाटतं की हे स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, ठीक आहे. तर तुमच्याकडे डिस्ट्रीब्युशनची एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. बघा काही नाही करायचं त्याच्यासाठी, फक्त एक एक्झाम पास करायची तुम्हाला, सिरीज 5A म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. यू कॅन स्टार्ट अर्निंग द ट्रेल कमिशन. हे सुरुवातीला तुम्हाला खूप छोटंसं वाटेल, ट्रेल कमिशन. म्हणजे इन्शुरन्समध्ये लोक बोलतात की कमिशन चांगला भेटतो, म्युच्युअल फंडमध्ये कमिशन कमी भेटतो. पण डिफरन्स काय तुम्हाला सांगतो. इथे अपफ्रंट कमिशन नाही आहे. म्हणजे मी हा आता फोन विकला आणि मला आता चला 0.5% भेटेल असं नाही आहे. तर आता जेव्हा मी म्युच्युअल फंड स्कीम विकतो, दॅट पर्सन, द क्लायंट, ही स्टेज इन्व्हेस्टेड फॉर अ पिरियड ऑफ टाईम, है ना. असं नाही की आता म्युच्युअल फंड आपण घेतला आणि 1 आठवड्याने विकला.
4 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष ॲज फार ॲज ही इज इन्व्हेस्टेड यू विल कंटिन्यू टू गेट दी ट्रेल कमिशन. ओके, तर हा एक खूप सुपर्ब हे आहे. आणि तुम्हाला काही नाही करायचं आहे त्याच्यानंतर. ते त्याचं जे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे ती पण वाढत जाणार है ना. तर ती वाढली तर तुमचं ऑब्वियसली कमिशन पण वाढत जाणार. एक खूप चांगलं ऑप्शन आहे. बाकी एनिवेज इफ यू डोंट वॉन्ट टू बी अन IFA ऑर इफ यू डोंट वॉन्ट टू डू डिस्ट्रीब्युशन युअर सेल्फ, ही एक्झाम बँकेमध्ये पण मॅन्डेटरी होते. MBA फायनान्स किंवा MBA मार्केटिंगचे लोक रिक्रूट होतात बँकेमध्ये आणि मग ते म्हणतात अरे बँकने मला असं सांगितलं आहे, तुमचं रिक्रुटमेंट तर ठीक आहे पण तुम्हाला 30 दिवसात एक्झाम द्यावी लागेल, म्युच्युअल फंडची एक्झाम पास करावी लागेल. याचे बरेच जण मला भेटतात, अरे सर मुझे बताया है अभी मैं उस बैंक में हूँ, यहाँ पे ब्रांच पे मुझे एलोकेट भी किया है, बट वो बोल रहे हैं कि उस ब्रांच में अभी कोई है नहीं, ये लाइसेंस होल्डर नहीं है कोई. तो कंडिशनल अपॉइंटमेंट होता बघा बँकेमध्ये. बँक्स टुडे डोंट सेल ओनली बँकिंग रिलेटेड प्रोडक्ट्स. ठीक आहे, तुम्ही कोणाशी बोला बँकेमध्ये, ब्रांचमध्ये जावा, टार्गेट्स दिले आहेत बघा सगळ्यांना. फक्त FD नाहीत विकायचे किंवा फक्त होम लोन नाही विकायचं आहे, तुम्हाला थर्ड पार्टी प्रॉडक्ट्स पण विकायचे आहेत, लाईक म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स, युलिप्स, असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स पण विकायचे आहेत. तर बँक्स आर टुडे बिकम सुपर मार्केट, सगळं काही विकतात ते है ना. फी बेस्ड इन्कमवरती जास्त फोकस आहे बँकेचा. तर एक सिम्पल एक्झामिनेशन, म्युच्युअल फंड एक्झामिनेशन, सिम्पल बोलतोय मी, काही एक्झाम्स आहेत ते खूप टफ आहेत त्याच्याबद्दल मी बोलतो, पण दिस इज अ व्हेरी सिम्पल एक्झाम. स्टुडंट्स कॅन इनफॅक्ट स्टार्ट ऑफ विथ दिस पर्टिक्युलर सर्टिफिकेशन है ना. कॅम्पसमधून पास व्हायच्या आधीच ते लोक हे सर्टिफिकेशन घेऊ शकतात. DPs अगेन ब्रोकर्स आर द वन्स हू डू दिस जॉब्स, बट आपल्याकडे CDSL आणि NSDL दोन्ही आहेत डेपॉझिटरीज. तुम्हाला माहिती आहे का तुमचं जे डीमॅट अकाउंट आहे ते कुठे आहे, CDSLमध्ये का NSDLमध्ये, माहीत आहे? हां, मोस्ट ऑफ द टाइम्स ना ते माहीतच नसतं लोकांना. कारण काय आहे की ब्रोकर्सच सगळं फॅसिलिटेट करतात यू नो, अँड दॅट इज ॲक्च्युली गुड. इथे डेपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून बोलतात त्यांना आपण. ब्रोकिंगमध्ये कधी कधी गेलो का DP रिलेटेड कामं पण करावी लागतात आपल्याला. तर त्यासाठी एक सर्टिफिकेशन मॅन्डेटरी आहे, डेपॉझिटरी ऑपरेशन्स, NISM Series 6. नेक्स्ट बघा, आता इथे ह्यांचं एक नेटवर्क खूप भारी आहे, रजिस्ट्रार्स अँड शेअर ट्रान्सफर एजंट्स. आता इथे बरेच सारे जुने लोक जे आहेत ना, जे जुन्या टाईमपासून शेअरमध्ये आहेत, तेव्हा आय थिंक त्यांना आठवत असेल की शेअर्स कधी सर्टिफिकेटमध्ये भेटायचे आपल्याला. शेअर सर्टिफिकेट्स यायचे घरी, ते विकताना परत मग ते जाऊन सरेंडर करायचं. कुठे जाऊन सरेंडर करायचं, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सरेंडर करायचं. मध्ये 15-20 दिवस लागायचे, मग काही शेअर सर्टिफिकेट घाण होऊन जायचे. ही सगळी प्रोसेस आता बंद झालेली आहे, जमाना झाला त्याला. आता आपल्या सगळं इलेक्ट्रॉनिक असतं आणि हे जे आता यांचं जे काम आहे ते फक्त इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स मेंटेन करण्याचं काम आहे. ठीक आहे, पेपरवर्क वगैरे जे आहे ते सगळं यांच्याच ऑफिसमध्ये होतं. आता हे म्युच्युअल फंड कंपनीज पण सगळं काम त्यांचं आउटसोर्स करतं रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट्सना. ठीक आहे, CAMS, कार्वी, दीज आर दी एजन्सीज हू आर RTAs. तर कंपनीने कधी डिव्हिडंड अनाऊन्स केला, आता किती लाखो करोडो आहेत या इन्व्हेस्टर्स, सगळ्यांच्या डिव्हिडंड म्हणजे बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या डिव्हिडंड अमाऊंट पोचते बघा है ना. किती फुल प्रूफ मेकॅनिझम आहे. दॅट इज ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ सच अ नाईस नेटवर्क ऑफ RTAs. ओके, त्यांच्याकडे सगळे रेकॉर्ड्स असतात, तुमचे ॲड्रेस असो, तुमचं बँक अकाउंट डिटेल्स, तुमची नॉमिनेशन डिटेल्स, सगळे तुम्हाला इथे भेटतील. चेंज करायचं झालं तर तुम्ही अप्रोच पण करू शकता. ही आपण स्लिप करूया स्लाईड. नेक्स्ट. ओके, तर हे झाले इंटरमिडिएरीज. आणि या इंटरमिडिएरीजमध्ये आपण बोललो की हे इंटरमिडिएरीज तुम्हाला जॉब प्रॉस्पेक्ट्ससाठी जर जायचं अप्रोच करायचं असेल तर रेलेव्हंट सर्टिफिकेशन्स आहेत, त्या मॅन्डेटरी असतात. त्याशिवाय मार्केट रेग्युलेटर आहे सेबी. सेबीमध्ये पण काम करायची इच्छा आहे वाटतं बऱ्याच जणांची. सेबी पण रिक्रूट करतं बरं का. ठीक आहे, असं नाही की सेबीमध्ये काही ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे. तर सेबीची पण तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कधी बघितलीत ना, तर ती नॅशनल लेवल एक एक्झामिनेशन होते, एंट्रन्स एक्झाम, त्याच्यामध्ये आपण अप्लाय करून ती क्रॅक केली तर तुम्हाला इंटरव्ह्यूची ऑपॉर्च्युनिटी भेटू शकेल. आणि सिन्स तर सिक्युरिटीज मार्केटचं रेग्युलेटर प्रायमरीली आहे सेबी. त्याच्याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ, नेक्स्ट स्लाईड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण आहे. कारण बॉन्ड्स आहेत आपल्याकडे, करन्सी मार्केट्स आहेत विच आर पार्शियली रेग्युलेटेड बाय these products are partially regulated by under these regulations also. सगळे कंपनीज आहेत, त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे पण रूल्स रेग्युलेशन्स आपल्याला ठेवावे लागतात. ठीक आहे, तर इन टर्म्स ऑफ करियर्स ही एक स्लाईड आहे. आय थिंक इट विल बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी वन.
स्पेशली द स्टुडंट फॅटर्निटी जी आहे तिथे टार्गेट करू शकतात. आता म्हणजे मी फायनान्स स्टुडंटशी काही भेटलो, ते बोलतात मला बँकेतच जायचं आहे, म्हणजे बँकेतच मी जॉब करणार वगैरे असं. तर असं काही नाही आहे. बँकेमध्ये आहेत ऑपॉर्च्युनिटीज, तिथे पण लिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बट सिक्युरिटीज मार्केटमध्ये पण तेवढ्याच ऑपॉर्च्युनिटीज ओपन आहेत. हे फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की कुठले कुठले प्रोफाईल्स आहेत त्याच्यामध्ये, है ना, कुठले कुठले टार्गेट करतात. तसं टार्गेट करून तुम्ही तुमचा CV बनवू शकता, रेझ्युमे बनवू शकता, है ना. तुम्ही एक जेनेरिक रेज्यूमे बनवला तर इथे सिक्योरिटीज मार्केटमधले फर्म म्हणतात अरे ये तो कॉमन है, BCom किया हुआ है, क्या MBA करके क्या कर लिया, है ना. तुम्ही तिथे जर CV मध्ये तुमच्या सर्टिफिकेशन ऐड करता, अरे इसको म्यूचुअल फंड भी आता है, डेरिवेटिव्स का भी सर्टिफिकेशन है इसके पास, एक काम करते हैं इसको ले लेते, ॲटलिस्ट तुमचा CV तरी शॉर्टलिस्ट होईल, है ना. मी मोस्टली बघतो सेकंड इयर फर्स्ट इयरच्या लोकांना म्हणजे CV मध्ये काही नसतं, ब्लँक, म्हणजे असे एवढे गठ्ठेमध्ये ना रेझ्युमे येतात आम्ही शॉर्टलिस्टिंग करायला कधी कधी, आणि त्याच्यामध्ये काही नसतं, मार्क लिहिलेले असतात. ठीक आहे की मला ग्रॅज्युएशनमध्ये एवढे होते, 10वी 12वीत एवढे होते, आता मी काय करू त्याच्यात. दॅट इज टोटली इमटेरियल इन्फॉर्मेशन वेन समबडी इज शॉर्टलिस्टिंग फॉर युअर जॉब. ठीक आहे. सर्टिफिकेशन्स ॲड करा. सर्टिफिकेशन जेव्हा दिसतं ना एम्प्लॉयरला, तो इमिडिएटली हां चलो एक काम करो, इसको ले लो, शॉर्टलिस्ट कर दो, ॲटलिस्ट बात तो करते. आणि तुमचा जो इंटरव्ह्यू असतो त्या इंटरव्ह्यूमध्ये इम्प्रेस करायची ऑपॉर्च्युनिटी बघा तुमच्याकडे. ते सर्टिफिकेशन आहे म्हणजे हमखास त्याच्यावरती प्रश्न विचारणार तुम्हाला, आणि तुम्ही ते पास झालेला आहात ऑलरेडी, त्याच्याबद्दल तुम्ही माहिती त्यांना देऊ शकता, आणि त्याच्याबरोबर तुमचा इंटरव्ह्यूज पूर्ण त्या सर्टिफिकेशनवरती होऊ शकतं. सो दिस इज आय वुड से शॉर्टकट फॉर यू टू गेट अँड एंटर द सिक्युरिटीज मार्केट, है ना. बरेच सारे स्टुडंट्स नाहीत घेत. ठीक आहे, नाही झालं ठीक आहे, देखते बाद में देखते, जब जॉब देखना होगा तब देखेंगे. तुम्ही कॉलेजमध्ये आहात, स्टडी मोडमध्ये आहात, स्टडी मोडमध्ये असतानाच द्या हे सर्टिफिकेशन, नंतर ना वेळच भेटत नाही. बँक असो किंवा कुठलीही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असो, 10-10 तास तुमचा ऑफिसमध्येच निघून जातो आणि मग नंतर घरी येऊन थकतो आपण. आय थिंक एव्हरीबडी विल ॲग्री, ऑल वर्किंग प्रोफेशनल्स विल ॲग्री. वाचायला घेतलं असं एक पेज वाचता वाचता झोप येते, है ना. वेन यू आर इन कॉलेज, that is the time when we can complete these certifications. So for college students usually what I suggest is they should start with the mutual fund certification. ठीक आहे, एक स्लाइड आहे ना आपल्याकडे, एक सर्टिफिकेशन. जस्ट मूव ऑन, नेक्स्ट कीप मूविंग, लास्टला असेल. सो इथे बघा तुम्हाला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सर्टिफिकेशन दिसतं आहे. आता एक थोडीशी माहिती पण मी देतो आधी की सर्टिफिकेशन घ्यायचे कसे आता. ठीक आहे, तर टिपिकली या सर्टिफिकेशनची आपल्याकडे बुकलेट असतात. हे ऑनलाईन सॉफ्ट कॉपीमध्ये पण अवेलेबल आहेत, हार्ड कॉपीमध्ये पण अवेलेबल. तुम्ही टॅक्समॅनच्या वेबसाईटवरून हार्ड कॉपी ऑर्डर पण करू शकतात. पण जसं तुम्ही गुगल सर्च जरी मारलात तुम्हाला स्टडी मटेरियल भेटून जाईल डाउनलोड करायला. PDF मटेरियल असतं, एकदा एक वाचायचं आहे तुम्हाला, सगळं कॉन्सेप्ट्स, प्रॅक्टिकल स्क्रीनशॉट्स वगैरे तुम्हाला दिसतील, ट्रेडर स्क्रीनचे वगैरे, स्ट्रॅटेजीसाठी वगैरे, जर डेरिव्हेटिव्हमध्ये असं आपण तर. पण हे सगळे प्रॅक्टिकल ओरिएंटेड एक्झाम्स बरं का, थिअरॉटिकल नाही आहे. आपण अकॅडमिकमध्ये खूप सारं थिअरी ऑलरेडी शिकलेलो आहोत, आता आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे आहे. सो दिज आर ऑल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स. एक PDF येतं, ते वाचायचं. NISMची वेबसाईट आहे, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं. ठीक आहे, आपला फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड या 2-3 गोष्टी तुम्हाला अपलोड करावे लागतील. त्याच्यानंतर तुमचं अकाउंट जे आहे ते ॲक्टिवेट होतं. ते ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही सेंटर सिलेक्ट करायचं एक्झाम देण्यासाठी. तर कोल्हापूरमध्ये आपलं सेंटर आहे ऑलरेडी. ठीक आहे, महिन्यातून कदाचित 2 का 3 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा एक्झाम्स होतात इथे. असे 200 सेंटर्स आहेत अक्रॉस इंडिया. दुसऱ्या सिटीमध्ये पण गेलात तरी पण एक्झाम देऊ शकता तुम्ही. सेंटर सिलेक्ट करायचं, डेट ऑफ एक्झाम सिलेक्ट करायची आणि ऑनलाईन पेमेंट करून टाकायचं. किती फीज आहे बघा, व्हेरी मॉडरेट फी, 1500 फी आहे, 1500मध्ये. पण ट्रस्ट मी 1500 आहे म्हणजे खूप असं स्वस्त टाईपचं सर्टिफिकेशन आहे. हे कसं आहे, मॅन्डेटरी सर्टिफिकेशन्स आहेत, त्यामुळे फी खूप कमी ठेवावी लागते आपल्याला. ठीक आहे, तर सर्टिफिकेशनची व्हॅल्यू भरपूर आहे. आय वुड रिअली अर्ज पीपल स्पेशली हू आर ट्राईंग टू मेक अ करियर इन सिक्युरिटीज मार्केट की हे घ्या. स्टार्ट करा तुम्ही म्युच्युअल फंडपासून. ठीक आहे, तुम्हाला काही माहीत नाही आहे सिक्युरिटीज मार्केट, काय शेअर्स काय असतात, बॉन्ड्स काय असतात ते पण माहीत नाही आहे. तर एक सजेशन देतो तुम्हाला, नेक्स्ट स्लाईडवरती आहे, सिक्युरिटीज मार्केट फाउंडेशन. लाईक द नेम सजेस्ट, दिस इज अ फाउंडेशन लेवल एक्झामिनेशन फॉर पीपल हू आर सीकिंग सम नॉलेज इन द सिक्युरिटीज मार्केट.
MBAच्या स्टुडंट्सना मला नाही वाटत काही गरज असेल, बट जर नसेल, अंडर ग्रॅज्युएटमध्ये असतील, BCom करणारे लोक असतील तर त्यांना हे सिक्युरिटीज मार्केट फाउंडेशन. बरं, अदरवाईज यू कॅन स्ट्रेट अवे गो विथ म्युच्युअल फंड. यू कॅन स्ट्रेट अवे ऑल्सो गो फॉर इक्विटी डेरिव्हेटिव्ह सर्टिफिकेशन. डेरिव्हेटिव्समध्ये खूप मला माहीत आहे खूप सारे एक्साइटेड असतात लोक की अरे फ्युचर्स ऑप्शन्स बहुत कुछ है, वो फायनान्स मतलब फ्युचर ऑप्शन्स ही करेंगे. तर तिथे खूप एक्साइटमेंट असते. 4 डेरिव्हेटिव्हच्या एक्झाम्स आहेत बघा आपल्याकडे. नवीन कॉन्सेप्ट आता सेबी हॅज गॉट, म्हणजे एक रेग्युलेशन पास झालं आहे 2013ला, एक रिवाइज्ड रेग्युलेशन आलं 2020मध्ये सुद्धा. सो इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आता ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर जे आहेत ते कधी कधी इन्सिडेंटल ॲडवाईस देतो आपण है ना इन्व्हेस्टर्सना. पण आता कॉन्सेप्ट कसा आहे, इंटरनॅशनली एक कॉन्सेप्ट आहे की ॲडवाईस जो आहे तो इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरच देऊ शकतो. ठीक आहे, दॅट कुड बी ॲडवाईस ऑन स्टॉक्स, बॉन्ड्स, कुठे इन्व्हेस्ट करायचं, त्याचं रिस्क असेसमेंट करायचं. तर त्यासाठी पण सर्टिफिकेशन्स आहेत सर. 2 सर्टिफिकेशन्स आहेत, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर लेवल 1 अँड लेवल 2 NISM सिरीज 10A अँड 10B. या 2 सर्टिफिकेशन्स क्लिअर झाल्यानंतर तुम्ही RIAचं लायसन्स अप्लाय करू शकता सेबीच्या वेबसाईटवरती डायरेक्टली. इट इज कॉल्ड ॲज रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. Trust me, the amount of the quality of advice that you as a mutual fund distributor or you as a share broker would be giving today, ह्याच्यापेक्षा वे डिफरंट आहे ती ॲडवाईस. ठीक आहे, आणि US मध्ये इट्स अ व्हेरी कॉमन प्रॅक्टिस की लोक जे आहेत ते इन्व्हेस्टमेंट ॲडवाईससाठी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडेच जातात. आता इथे थोडासा एक कसं आहे ना कॉन्ट्रोवर्सी थोडीशी की इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्सना फी पे करावी लागते. ॲज अ म्युच्युअल फंड जेव्हा मी बघतो किंवा प्रॉडक्ट विकतो तर मला प्रॉडक्टची कंपनी आहे ती मला कमिशन देते. सो माय रेव्हेन्यू अर्निंग इज थ्रू दी प्रॉडक्ट कंपनी. बट इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला जे आहे ते क्लायंटच पैसे देतात ॲडवाईससाठी. ठीक आहे, सो दिस एक रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट आहे, थोडासा नवीन कॉन्सेप्ट आहे आणि सेबीसुद्धा थोडं प्रयत्न करत आहे हा प्रमोट करायची, हा जो कॉन्सेप्ट आहे तो. आणि इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर लेवल, ट्रस्ट मी तो एक्झाम्स टफ आहेत खूप. 3-3 तासाच्या एक्झाम्स आहेत. मोस्टली आपण ज्या बघितल्या तर 2 तासाच्या होत्या, 3 तासाच्या आहेत. केस स्टडीज आहेत, ॲक्च्युअल क्लायंट काय म्हणतो असे सिच्युएशन्स दिलेले येतात, असे प्रश्न येतात तुम्हाला एक्झाममध्ये. तर खूप चांगली एक्झाम आहे. बट नॉलेज वाईज इफ यू वॉन्ट टू ऑप्ट फॉर अ करियर ऑप्शन, डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर विल बी अ गुड वन. अजून काही प्रश्न? सो सर्टिफिकेशन्स जे आहेत ते आय थिंक आपले 2000 का 2001मध्ये चालू झालेले. NSC स्टार्टेड इट, देन आय थिंक BSc ऑल्सो स्टार्टेड इट. लेटर ऑन सेबीनी हा रेग्युलेशन आणला जो मी फर्स्ट स्लाईडमध्ये कवर केला, CAPSM रेग्युलेशन. तर CAPSM रेग्युलेशनमध्ये फक्त NISMचे सर्टिफिकेटचाच उल्लेख आहे. त्याच्यामुळे जर मॅन्डेटरी जर पाहिजे आहे तुम्हाला जे सर्टिफिकेशन करायचे तर ते NISMचेच आहेत. बाकी अदरवाईज नॉलेज पर्पजसाठी बाकी एक्सचेंजेसचे सर्टिफिकेशन्स पण आहेत, ते पण करू शकता. अजून लास्ट इयरचीच डेव्हलपमेंट आहे. सो अगेन सेबीनी पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये थोडंसं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ना थोडंसं टफ करत गेलेत ते. मी जेव्हा इंडस्ट्री जॉईन केली होती तेव्हा आय थिंक 2 लाख का 3 लाख मिनिमम इन्व्हेस्टमेंट होती, जी म्युच्युअल फंडमध्ये ₹500 किंवा ₹100 आहे सध्या. तर पोर्टफोलिओमध्ये आता आपण कमीत कमी 50 लाख रुपये लागतात है ना. तर आपण खूप मूव्ह ऑन झालेलो आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये. आणि अर्लियर देर वॉज नो सर्टिफिकेशन फॉर डिस्ट्रीब्युटर्स ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजर्स. ठीक आहे, तर इथे आता आपल्याकडे एक नवीन सर्टिफिकेशन आपण लॉन्च केलेली आहे फॉर पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचे डिस्ट्रीब्युटर्स. ओके, अर्लियर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर जे होते ना त्यांनाच अलाउड होतं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम्स पण विकणं. बट नाव जर तुम्हाला PMS स्कीम्स विकायचे असतील तर पोर्टफोलिओ मॅनेजर डिस्ट्रीब्युटरची सर्टिफिकेशन द्यावी लागतं. त्याच्याशिवाय जे फंड मॅनेजर्स आहेत, जे PMS स्कीम ना कुठे गुंतवायचे वगैरे ते जे ठरवतात फंड मॅनेजर्स, त्यांच्यासाठी पोर्टफोलिओ मॅनेजर्स ही एक सर्टिफिकेशन आहे. भरपूर टफ सर्टिफिकेशन आहे. बट डिस्ट्रीब्युटरवाली सर्टिफिकेशन आय थिंक विल गिव्ह यू ओव्हरव्ह्यू की काय आहे स्कीमचे प्रॉपर्टीज काय आहेत, फीचर्स काय काय आहेत, टॅक्सेशन अँगल वगैरे सगळं काय कवर होतं त्याच्यात. सो आहेत पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये ज्यांना डिस्ट्रीब्युशन करायचं आहे त्याच्यासाठी पण सर्टिफिकेशन आहे. आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर नंतर पर्सनली पण तुम्ही शिंदे सरांना भेटू शकता. ती ह्या फील्डमध्ये आहेत. सिनियर AGM ॲट NISM म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट, इथे ह्या प्रशिक्षणाच्याच ह्याच्यात आहेत ते. 14 वर्षांचा अनुभव NISM सर्टिफिकेशनमध्ये आहे. NSC, BSc, MSc, CSE, SBI अशा जवळजवळ 200 एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सच्या सर्टिफिकेशनची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशन
मध्ये सुद्धा प्रसिद्ध वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सिक्युरिटीज, इक्विटी मार्केट आणि म्युच्युअल फंडचा सुद्धा गाढा अनुभव त्यांच्याकडे आहे. खरं म्हणजे ते स्वतः शिकलेले इंजिनियर आहेत. TCSमध्ये सुद्धा त्यांनी काही वर्ष काम केलं होतं, पण अचानक फायनान्स साईडला आले. आणि आपल्याला जर एखाद्या क्षेत्रात इंटरेस्ट असेल आणि इंटरेस्ट असलेलंच आपलं प्रोफेशन झालं तर माणूस त्यात कसा यशस्वी होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण त्यांच्याकडे बघून आपल्याला म्हणता येईल. कारण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन सुद्धा एकदम फायनान्सला यायचं आणि त्यात इंटरेस्ट घेऊन एवढं म्हणजे लोकांना शिकवण्या इतके ट्रेंड आपण स्वतः व्हायचं, ही आपल्याला स्वतःला त्या क्षेत्रात जर इंटरेस्ट असेल तरच होऊ शकतं. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहेत. आणि नुसतं त्याच्यातच नाही तर ते स्वतः चांगले वेब डिझायनिंग करतात, डिजिटल मार्केटिंगमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि स्वतः क्रिकेट प्रेमीसुद्धा आहेत, कदाचित खेळतही असतील वेळ मिळाला तर. तर असे निखिल शिंदे यांनी आज आपल्याला यातल्या करिअरच्या संधींची माहिती दिली, तर त्यांचे आता आपण धन्यवाद मानूया. आणि मी प्रवीण ओसवाल सरांना आपल्या KIIच्या विनंती करते की त्यांना आपण पुष्पगुच्छ आणि सर पुढच्या वेळेला या परीक्षा पास कशा व्हायच्या पटापटा ते पण सांगा. वेळेच्या बाबतीत पाठी पडतोय. ओमकार आपटे यांना आता मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. आम्ही जे अनाऊन्स करत होतो की खाली आपण क्विज घेणार आहोत आणि बक्षिसं देणार आहोत ज्यांना त्याचं उत्तर येईल. अगदी साधे साधे प्रश्न आहेत, पण असं झालं आहे की खाली कोणीच विद्यार्थी दिसत नाही आहेत. एक तर खूप ऊन आहे आणि सगळी मुलं इथे वर येऊन बसत आहेत. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आता इथेच आपण ते क्विज घेऊया. तर एक 5-10 प्रश्न असे आपण मध्ये मध्ये घेणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहा. उत्तर आलं तर तुम्हाला छान आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे. तर मी आता त्यासाठी आनंद कुलकर्णींना विनंती करते, खास मुंबईहून आलेले आहेत प्रश्न विचारण्यासाठी. आधी त्यांनी असे प्रश्न काढले होते की IIT, IIMला वगैरे मुलं जातील त्यांना बहुतेक उत्तरं येतील, पण नंतर ते म्हणाले की नाही, आपल्याला तरुण तडफदार अशा होतकरू मुलांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यामुळे आता अगदी साधे प्रश्न काढलेत, तर बघा तुम्हाला त्याची उत्तरं येत आहेत का. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. माझं नाव अमित फाटक. तुमच्या गुड आफ्टरनूनमध्ये काय असं जोश वाटला नाही. सो गुड आफ्टरनून. व्हेरी गुड. सो मी आता तुम्हाला काही छोटे छोटे साधे प्रश्न विचारणार आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरं येईल ऑन दी स्पॉट प्राईज दिलं जाईल. प्रश्न असे जास्त नाही आहेत. तुम्हाला सकाळी जे पॅम्पलेट वाटलं होतं काही उत्तरं त्याच्यातही आहेत. सो सगळ्यात पहिला प्रश्न, नियम एकच, ज्याला उत्तर येतं आहे त्याने हात वर करायचा, उत्तर फोडायचं नाही. सो सगळ्यात पहिला प्रश्न आहे, निफ्टी 50चा फुल फॉर्म काय? means top 50 companies in a national level. उत्तराच्या क्लोज आलात पण उत्तर ते नाही. या सरांना द्या. NSE 50, दॅट इज करेक्ट आन्सर. किंवा यू HGFचा फुल फॉर्म काय? ज्यांना उत्तर येतं त्यांनी हात वर करा. सरांना द्या. करेक्ट, सेटलमेंट गॅरंटी फंड. सो या पॅन कार्ड, ओके. आधार कार्ड, आधार कार्ड नाही. सिग्नेचर नाही. फोटो, नाही. पिक्चर. नेम बरोबर आहे, सिग्नेचर नाही. आपण पाठीमागे, एकदम पाठीमागे. बोला सर. फर्स्ट पॅन कार्ड, ओके. सेकंड इलेक्शन कार्ड, नाही. ईमेल ID बरोबर. पॅन कार्ड, ओके. ईमेल ॲड्रेस, ओके. ॲड्रेस प्रूफ, ओके. व्हॅलिड मोबाईल नंबर ओके. अँड 2 फोटोग्राफ्स. 2 फोटोग्राफ्स नाही. नेम, व्हॅलिड नेम. एक काम करतो, मीच उत्तर सांगतो, कारण की नंबर, युअर ईमेल ID आणि इन्कम रेंज. सो ज्यांनी इन्कम रेंज इथं कोणीतरी सांगितलं होतं त्या मॅडमसाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण की ते बरोबर उत्तर होतं. त्यांना गिफ्ट द्या.